आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. पण त्यात असं लक्षात आलं 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही. आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं, हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की 17 मे पासून बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर होणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 17 मे रोजी मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे. परंतु सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील, सोबतच ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील आणि ज्या ज्या बहिणी अंगणवाडी सेविकांकडे 4 कागदपत्रे जमा करतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये 17 मे रोजी मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणींनी आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे. सोबतच आपल्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे 4 कागदपत्रे जमा करायची आहेत आणि तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींनी 3 कामे सुद्धा करायची आहेत, कारण आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मे हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच 17 मे रोजी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच राज्य सरकारकडे मे हप्त्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी निधी सुद्धा आलेला आहे. हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उद्यापासून विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे. सोबतच तुम्ही सुद्धा गावामधील अंगणवाडी सेविकांकडे 4 कागदपत्रे जमाच करायचे आहेत. बघा, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा मे हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहे. थेट अजित पवारांनी माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींच्या निधीचं नियोजन करा अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. लाडक्या बहिणींना तातडीने पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा ती 3 कामे करायची आहेत. ती 3 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तांतर करण्यासाठी 3600 कोटींचा निधी राज्य सरकारकडे आलेला आहे. म्हणजेच हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उद्यापासून विस्तांतर होणार आहे. परंतु ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील, सोबतच ज्या ज्या बहिणी अंगणवाडी सेवकांकडे 4 कागदपत्रे जमा करतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे आज 36,000 कोटींचा निधी आलेला आहे. म्हणजेच केंद्र सरकारकडून आज 36,000 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. 17 मे रोजी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा 4 कागदपत्रे जमा करायचे आहे. सोबतच तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे. तर हे 3 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. जवळपास 2,52,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. लाडक्या बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास
36,000 कोटींची तरतूद. तर बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता पाहिजे असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये पाहिजे असेल, तर तुम्ही सुद्धा या 3 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे. त्यापैकी पहिला नियम म्हणजे तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता मिळवायचा असेल, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील, तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम आपण 4 पात्रता बघून घेऊया. त्यानंतर जे तुम्हाला 4 कागदपत्रे जमा करायचे आहेत, तर ते 4 कागदपत्रे सुद्धा बघून घेऊया. सोबतच लाडक्या बहिणींनो, आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे बँकांवरती सुद्धा 4 नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना सर्वात प्रथम पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे 4 चाकी गाडी. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याने यावर्षी 4 चाकी गाडी घेतलेली असेल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल, याच्यामध्ये ट्रॅक्टर, टॅक्सी सोबतच रिक्षा वगळण्यात आलेला आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कारण आज राज्य सरकारकडून अर्जांची छाननी करूनच पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, तर तुम्ही सुद्धा या लाडक्या बहिणींच्या 4 नियमांमध्ये बसत असावे. ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना 17 तारखेला पैसे द्यायचे आहेत, परंतु ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे द्यायचे आहे. सोबतच लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे, तर ती 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, दुसरा नियम घालण्यात आलेला आहे, तर ती दुसरी पात्रता म्हणजे उत्पन्न. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमचं उत्पन्न या चालू वर्षांमध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेला असेल, तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींनो, तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं नसावं. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे येणार नाहीत. परंतु ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे, तिसरी पात्रता घालण्यात आलेला आहे, तर ती तिसरी पात्रता योजनांची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारकडून विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावे. जर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना, वयश्री योजना, जर अशा तुम्ही डबल योजनांचा लाभ घेत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी 4थी पात्रता घालण्यात आलेला आहे, 4था नियम लावण्यात आलेला आहे, तर ती 4थी पात्रता म्हणजे नोकरी. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल आणि तुम्हाला पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनुदान घ्यायचे असेल, लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. ज्या बहिणींच्या घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य वकील नसावा, डॉक्टर नसावा, शिक्षक नसावा किंवा शाळांमध्ये प्राध्यापक नसावा, शिपाई नसायला पाहिजे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असेल, या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा जर तुम्ही त्या 4 नियमांमध्ये 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून
माध्यमातून 4 योजना सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत. पात्र बहिणींना या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागील 3 ते 4 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. तर ती घोषणा म्हणजे राज्यामधील ज्या ज्या लाडक्या बहिणींना कर्ज पाहिजे असेल तर त्यांना 30 ते 40 हजार रुपयापर्यंत कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला बँकेकडून 30 ते 40 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, त्या लाडक्या बहिणींनी या 4 योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये करायचा आहे. परंतु या 4 योजनांचा अर्ज कुठे करायचा, या 4 योजनांसाठी पात्रता कोणकोणती आहे, सोबतच या 4 योजनांसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे डंका मशीन योजना. बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मशाला कुटण्यासाठी डंका मशीन वापरली जात असते. त्या दृष्टिकोनातून महिलांच्या हाताला काम लागावे, सोबतच महिलांना सक्षम करायच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडून डंका मशीन खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींना 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु या डंका मशीन योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत आणि 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे. तर ते 3 पात्रता आणि 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, डंका मशीन योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. ज्या ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना राज्य सरकारकडून मोफत डंका मशीन सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महिलांना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून शिलाई मशीन सुद्धा देण्यात येत असते. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारकडून राज्यामधील लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन शिलाई मशीन सुद्धा खरेदी करायची आहे. एकंदरीत शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा. बघा लाडक्या बहिणींनो, केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे. त्या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर जर तुमचा अर्ज पात्र ठरला, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असाल तरच मला शिलाई मशीन योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. जर तुम्हाला पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये म्हणजेच महिला व बालविकास विभागाचं जे ऑफिस असतं त्या ठिकाणी जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. आणि चौथी योजना म्हणजे जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 3 लाख रुपये ते 4 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु या कर्जासाठी अर्ज करणं गरजेचं आहे. तर हा अर्ज तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुद्धा 3 लाख रुपये ते 4 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असावे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. अन्यथा तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा 11वा हप्ता घेण्यासाठी गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी राज्य सरकारने 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. तर ती 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. परंतु त्याच्या अगोदर जे बँकांवरती 4 नियम लावण्यात आलेले आहेत तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील, ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही बँकांचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, बँकांवरती जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत तर त्या 4 नियमांपैकी पहिला नियम डीबीटीचा आहे. बघा तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या पहिल्यांदाच ऐकलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 17 तारखेला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे द्यायचे आहेत, परंतु बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, म्हणजे सर्व बहिणींचे लिंक नाही. याच्यामधील काही बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, परंतु काही बहिणींचे आधार कार्ड लिंक नाही. त्यामुळे ज्या बहिणीचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. म्हणजेच डीबीटी तुमची ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे, कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा बँकांच्या नियमांचं पालन करायचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी बँकांच्या नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम केवायसी संदर्भात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते येत असतील तर त्या खात्याची केवायसी सुद्धा करायची आहे. बँकेने नवा नियम लावलेला आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँक खात्याची केवायसी करा, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला पडतील. तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला नवीन पॅन कार्ड आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा पॅन कार्ड 2.0 काढायचं आहे आणि ते पॅन कार्ड आपल्या बँक खात्यासोबत लिंक करायचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी नवीन पॅन कार्ड काढणार आहे त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जो बँकेवरती चौथा नियम लावण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम म्हणजे जॉईंट बँक खाते. बघा ज्या ज्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर त्या लाडक्या बहिणीने जॉईंट खातं बदलायचं आहे. म्हणजेच तुमचं एक वेगळं खातं खोलायचं आहे आणि त्या खात्यासोबत आधार कार्ड लिंक सुद्धा करायचं आहे. अन्यथा जर तुम्ही जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये यापुढील पैसे येणार नाहीत, म्हणजेच मी हप्ता येणार नाही आणि त्याच्या पुढचे हप्ते सुद्धा येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा बँकांचे 4 नियम सांगितले. ज्या बहिणी 4 नियमांचं पालन करतील त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता सुद्धा येणार आहे. म्हणजेच मे महिन्याचा 11वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. परंतु आज कोणाला पैसे येणार, म्हणजेच हे पैसे 17 तारखेला येणार आहेत. लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा अपडेट देत आहे, म्हणजे 17 तारखेला कोणाला पैसे येणार. बघा ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, सोबतच ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. एकत्रितपणे ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांचं पालन करणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तर तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मागील पैसे येणार का. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना अजून मागील हप्ते आलेले नसतील त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्ते सुद्धा येणार आहेत, परंतु हे हप्ते थेट तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, त्यानंतर पैसे येणार आहेत. ते काम म्हणजे 9861717171 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही तक्रार सुद्धा नोंदवायची आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे सोडण्यात येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. परंतु सर्व मिळून बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींचा कालच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की आमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे येणार आहे की 1500 रुपये प्रमाणे येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयाचा अजून निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच हप्ता सुद्धा मिळणार आहे. एकत्रितपणे बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये आणि 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा येणार आहेत. एकत्रितपणे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 4000 रुपये सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पात्रता सांगितल्या, सोबतच बँकांवरती जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत ते 4 नियम सुद्धा सांगितले आहेत. परंतु ज्या 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे ती 4 कागदपत्रे सुद्धा बघून घेऊया. त्याच्या अगोदर ज्या 17 तारखेला 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा 17 मे रोजी पैसे येणार आहेत. तर
तर बघा लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे शहर, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, पाचवा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 6वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा परभणी, 9वा जिल्हा बीड, 10वा जिल्हा जालना, 11वा जिल्हा बुलढाणा, 12वा जिल्हा अकोला, 13वा जिल्हा अमरावती, 14वा जिल्हा वाशिम, 15वा जिल्हा यवतमाळ, 16वा जिल्हा वर्धा, 17वा जिल्हा चंद्रपूर, 18वा जिल्हा नागपूर, 19वा जिल्हा गडचिरोली आणि 20वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. म्हणजे 17 मे रोजी या 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, जे 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे, तर ते 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, जो पहिलं कागदपत्र मागवण्यात आलेलं आहे, तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न किती आहे यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे. ज्यांच्याकडे उत्पन्न दाखला नसेल त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. सोबतच जे दुसरं कागदपत्र मागवण्यात आलेलं आहे, तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा. तिसरं कागदपत्र म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही. आणि चौथं कागदपत्र म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे. ज्या ज्या बहिणी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.